ठरलं तर मग या मालिकेच्या 1 मार्चच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता प्रतिमाच्या समोर एक जबरदस्त प्रियाबद्दल असा काही खुलासा होणार आहे की या सगळ्यामध्ये खोटारड्या तन्वीचं भांड फुटणार आहे। प्रतिमाला चांगलाच पुरावा सापडला। त्याचबरोबर अथर्व विचारे सायली, अर्जुन आणि चैतन्य यांची मदत करण्यासाठी तयार झालाय आणि त्याला सेफ ठिकाणी म्हणजे आता चैतन्यच्या घरी शिफ्ट करण्यात आले। आणि या सगळ्या साक्षी आणि महिपत यांचे धाबे चांगलेच दणाणलेत, कारण जोशी फरार झालाय। जोशी कुठेही सापडत नाहीये आणि या सगळ्यामध्ये दोघ जण आता जोशाला शोधून दमल्यामुळे पूर्णपणे आता सगळा गेम पलटलेला आहे। इकडे सायली आणि अर्जुन अथर्वला तुझे सगळे पेपर कशा पद्धतीने चुकीच्या ठिकाणी वापरण्यात आले हे सांगत असताना अथर्व चांगलाच घाबरलेला असतो आणि तो म्हणतो, काय खून आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझे पेपर वाचवण्यात आले? माझे पेपर कसे काय वापरले? यावरती सायली सांगते, दादा अहो ती लोकांनी तुमचे पेपर रँडमली उचलले आणि ते कोर्टात सबमिट केलेले आहेत। अथर्व चांगलाच घाबरलेला असतो, म्हणजे त्याला हे कोर्ट कचेरी याच्याबद्दल काहीच माहिती नसते। त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका। तितक्यात त्याला चैतन्याचा कॉल येतो। चैतन्य त्याला काही बोलणार तर अर्जुन म्हणतो, तू एक काम कर, तू ताबडतोब माझ्या रूममध्ये ये। चैतन्य म्हणतो, का रे, काय झालंय का? यावरती अर्जुन म्हणतो, तू ये तर मी तुला सांगतो काय करायचं ते। इकडे तोपर्यंत आता अथर्व चांगलाच गडबडलेला असतो आणि तो सांगतो, अहो मी एक साधा माणूस आहे, म्हणजे काय माहिती आहे का, मी माझं काम करतो, ओव्हरटाईम करतो, 4 पैसे जास्त मिळवण्यासाठी धडपडत असतो आणि त्याच्यातच वेळ मिळाला तर अन्नपूर्णा ट्रस्टसारख्या या अशा सामाजिक संस्थेमध्ये काम करून समाजसेवा पण करत असतो। हे असं खून, कोर्ट, कचेऱ्या याच्याशी माझा काही संबंध नाही आहे हो, असं म्हणत तो बिचारा साधा माणूस आता अर्जुन सायलीला समजावून सांगत असतो। इकडे तोपर्यंत जोशी काही फोन उचलत नाही, म्हणून आता महिपतला जबरदस्त धक्का बसलेला असतो। महिपत सांगत असतो, काहीतरी गडबड आहे, म्हणजे हा जोशा फोन उचलत नाही म्हणजे 101% प्रॉब्लेम आहे। साक्षी म्हणते, अण्णा तुम्हाला खात्री आहे की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे? अण्णा म्हणतो, मी सांगितलं ना 113% प्रॉब्लेम आहे, काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर आपलं काही खरं नाहीये। यावरती मग आता इकडे साक्षी सांगते, नाही मी काहीही करून त्या जोशाला शोधते आणि ती आपल्या माणसांना कॉल करते, हॅलो जोशी वकिलांना काहीही करून शोधून काढा आणि ना आमच्या समोर उभं करा। त्यावरती महिपत तिच्या हातामधून फोन हिसकावून घेतो आणि जोशाला आमच्या समोर उभं करायची काहीच गरज नाहीये, तो जिथे भेटेल ना तिथे त्याला ठेचून टाका, त्याला ठेचून मारून टाका आणि इकडे काही आणण्याची गरज नाहीये। यावरती साक्षी म्हणते, अण्णा काय बोलताय, हे असं मारापिटी हे असं करून काहीही होणार नाहीये, या सगळ्यामध्ये उपयोग काही नाही। यावरती अण्णा म्हणतात, मग काय करायचं? असं म्हणत मग साक्षी फोन घेते आणि जोशाला एक पण खरोच पण आली नाही पाहिजे, काहीही झालं तरी जोशी माझ्या हातात अगदी पद्धतशीरपणे आला पाहिजे, त्याला काही झालं नाही पाहिजे, असं म्हणत ती आपल्या माणसांना जोशाच्या घरी पाठवते। जोशाची माणसं घरी निघून जातात। तोपर्यंत इकडे आता अथर्वला सगळेच जण बोलत असताना चैतन्य येतो आणि चैतन्य तर एकदम मिरॅकल पाहिल्यासारखं पाहत बसतो आणि त्याला जबरदस्त धक्काच बसतो आणि त्यावरती तो म्हणतो, काय साक्षात अथर्व विचारे, अरे मला चिमटा काढ, चिमटा काढ। यावरती अर्जुन म्हणतो, तुला चिमटा काढण्याची काही गरज नाहीये, साक्षात तो खरंच उभा आहे। असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो, काय रे ही कशी काय गंमत झाली? यावरती अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो। हा अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करतो आणि तिकडूनच इथे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आला होता, सायलीने पाहिलं। यावरती आता इकडे लगेचच चैतन्य म्हणतो, अरे मग याला जर का आपण आता कोर्टात उभं केलं तर महिपत आणि साक्षी गेले की 12च्या भावात। आता कोर्टाचं नाव काढल्यावरती आता तो चांगलाच घाबरतो आणि तो म्हणतो, काय काय कोर्ट आणि कचेरी? दादा अहो मी का कोर्ट कचेरीमध्ये यायचं आहे? नाही नाही हो, मी एक खरंच साधा माणूस आहे, मी तुम्हाला सांगितलं ना की कोर्ट आणि कचेऱ्या हे सगळं मला काही जमत नाहीये म्हणून। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब अर्जुन त्याला सांगायला लागतो, अरे नाही रे, म्हणजे तू उगाचच या सगळ्यामध्ये टेन्शन घेऊ नकोस,
यावरती सायली म्हणते, दादा माझे वडील ना साधे सरळ आहेत. ते या सगळ्यामध्ये कधीही कोणाच्या अध्यात न मध्यात, पण त्यांच्यासारख्या सज्जन माणसाला अडकवण्यात आलेला आहे. अर्जुन म्हणतो, हो, ज्या लोकांनी खून केलाय त्याच लोकांनी या सगळ्यामध्ये आता अडकवण्यासाठी त्यांना खूप मोठा घाट घातलेला आहे आणि या सगळ्यामधून तूच त्यांना वाचवू शकतोस, असं म्हणत जेवढं त्याला कन्व्हिन्स करता येईल तेवढं कन्व्हिन्स करण्याचा अर्जुन आणि सायली प्रयत्न करत असतात. इकडे तोपर्यंत महाशिवरात्रीचं पूजन चालू असतं आणि हे पूजन चालू असताना इकडे प्रतिमा आणि आता प्रिया येते. प्रिया आल्यावरती पूर्णाची कशी आहेस तू असं नाटकी आविर्भावात बोलायला लागते. त्यावरती आता इकडे प्रतिमा येते, पूर्णाई तुम्ही कशा आहात? त्यावरती पूर्णाजी म्हणते, रविराज नाही आले? त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, नाही पूर्णाजी, अजूनही बाबांचा राग काही गेलेला नाही आहे आणि त्यामुळे बाबा अजूनही यायला काही तयार नाही आहेत. असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते, काय सांगू तुला, आज रविराज न आल्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. आज नात्यांच्या या गोष्टींमध्ये मी खरंच हरले. म्हणजे आता रविराज आले असते तर मला खूप बरं वाटलं असतं, पण त्यांचा अजूनही माझ्यावरचा राग न गेल्यामुळे मला खूप 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 वाईट वाटते. असं म्हणत पूर्णाजी आता सांगते, जिथे रविराज नाही आहेत, माझी पूर्ण फॅमिली नाही आहे, तिथे ना मला थांबायचंच नाही. असं म्हणत मग पूर्णाजी आता निघून जाते आणि ती या प्रोग्राममध्ये थांबण्यासाठी नकार देते. मग आता इकडे प्रतिमाला खूपच वाईट वाटतं. प्रतिमा विचार करते, पूर्णाईंना मी मनवायला पाहिजे आणि मग प्रतिमा सुद्धा पूर्णाईंच्या मागोमाग जायला लागते. इकडे आता कल्पना म्हणते, पूर्णाई खूपच दुखवल्या गेल्यात. तोपर्यंत प्रतिमा नमस्कार करते आणि निघून जाते. इकडे तोपर्यंत अश्विन प्रियाला सांगत असतो, मला माहिती आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला सुद्धा या सगळ्यामध्ये येण्यासाठी किती कठीण गेलं असेल. मला माहिती आहे ना, तू या सगळ्यामध्ये स्वतःला सावरत इकडे आलीच खरी, पण तुझ्यासाठी या गोष्टी खूप कठीण आहेत. यावरती प्रिया म्हणते, अश्विन अरे असू दे, आपल्या माणसांसाठी इतकं नक्कीच मी करू शकते. आणि ती अश्विनकडे पाहत बसते. तोपर्यंत अश्विन म्हणतो, अगं इकडे काय पाहतेस, महादेवांचं दर्शन तिकडे आहे, तिकडे बघून दर्शन घे बरं. यावरती इकडे आता प्रिया नाटकी आविर्भावात म्हणते, दर्शनच तर घेत आहे ना मी. असं म्हटल्यावरती अश्विन स्वतःच थोडासा ऑकवर्ड होतो. काय? यावरती प्रिया म्हणते, नाही नाही, आणि ती दर्शन घ्यायला लागते आणि प्रिया उगाच अश्विनसोबत फ्लर्टिंग करत असते. इकडे अथर्वला घाम फुटलेला असतो. नाही हो, या सगळ्यामध्ये मी नाही पडू शकत. म्हणजे कसं आहे, त्या माणसांनी खुनाच्या या केसमध्ये माझा जर का वापर केलाय आणि त्यांना कळलं, त्यांनी मी मेलोय असं कोर्टात जाहीर केल्यावरती, मी जिवंत आहे हे कळल्यावरती ते काहीही या सगळ्यामध्ये ना मला आता खूपच भीती वाटायला लागलेली आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर का न्याय व्यवस्थेला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा या सगळ्यामध्ये जर का हे करण्यासाठी मदत केली तर खरंच या सगळ्यामध्ये तुम्हाला सुद्धा समाधान मिळेल. अथर्व म्हणतो, हो, पण माझ्या जीवाचं काय? असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, ज्या वेळेला जे महत्त्वाचे साक्षीदार असतात त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं ना. सायली सांगते, दादा अहो माझ्या वडील निर्दोष आहेत. त्या निर्दोष वडिलांना कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला खरंच हात जोडून विनंती करते, काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसाठी प्लीज प्लीज तुम्ही हे सगळं करा. असं म्हटल्यावरती अथर्व विचारच करायला लागतो. तोपर्यंत आता इकडे अर्जुन म्हणतो, हे बघा, काहीच नाही आहे, तुम्ही 2 दिवस विचार करा, विचार करून सगळं ठरवा. यावर तो म्हणतो, पण त्या लोकांनी मला पकडलं आणि मारलं तर? त्यावरती चैतन्य म्हणतो, काळजी करू नका. तो अर्जुनला म्हणतो, अर्जुन याला 2 दिवस मी आता माझ्या घरी ठेवतो ना, माझ्या घरी तो सेफ राहील. असं म्हणत चैतन्यने आता त्याला घरी ठेवण्याची गोष्ट केलेली असते. इकडे तोपर्यंत गुंड असतात साक्षी आणि महिपतचे, ते 2 जण आलेले असतात इकडे आता जोशाला शोधायला. ज्या वेळेला ते जोशाला शोधायला येतात, दार वाजवतात, पण जोशी काही दार उघडत नाही, कारण जोशी फरार झालेला असतो. फरार झालेला जोशी आता या सगळ्यामध्ये तिकडून निघून गेल्यामुळे त्या गुंडांच्या हाती काहीच लागत नाही. तोपर्यंत इकडे आता पूर्णाची उदास असते, म्हणून तिला मनवण्यासाठी प्रतिमा तिच्या रूममध्ये येते. पूर्णाई असं म्हणत ती आता आतमध्ये एंटर करते. ज्या वेळेला ती आतमध्ये येते, पूर्णाई उदास असते आणि प्रतिमा म्हणते, तुम्ही माझ्यावरती रागवलात का पूर्णाई? असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाई म्हणते, नाही ग प्रतिमा, असं काय करतेस, मी तुझ्यावरती का रागवेन?
अगं मी स्वतःवरतीच रागावलेली आहे असं म्हणत मग मात्र आता पूर्णाई म्हणतात, मी ना नात्यांच्या या कठीण परिस्थितीमध्ये किंवा नात्यांच्या या कठीण परीक्षेमध्ये मी पूर्णपणे हरलेली आहे. खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये रविराज आणि ही माझी माणसं आहेत ना, ही माझी माणसं माझ्यापासून दूर चाललेली आहेत आणि त्याच गोष्टीचं मला खूप खूप वाईट वाटतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, पूर्णाई तुम्हाला आज जी गोष्ट दिसते आहे ना, तीच गोष्ट नेहमी असणार नाही आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये ना विचार करू नका. मी तुम्हाला वचन देते, तुमची ही जी काही नाती आहेत ना, ही नाती या सगळ्यामध्ये टिकून राहतील आणि तुम्ही काळजी करू नका. हे बघा, एक ना एक दिवस तुमची नाती पुन्हा जोडली जातील याची मला खात्री आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्प प्रतिमाचं बोलणं ऐकून पूर्णाची देवाला प्रार्थना करायला लागते. जे प्रतिमा बोलत आहे ते सगळं सगळं तसंच घडू दे असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाची नमस्कार करून महादेवाला प्रार्थना करायला लागते. इकडे आता प्रतिमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. तोपर्यंत अथर्व सांगत असतो, नाही नाही हो, मी या सगळ्यामध्ये पडत नाहीये. मला ह्या कोर्ट कचेऱ्या हे वगैरे काहीच पडत नाही. माझ्या जीवाला धोका आहे. त्यावरती मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन आपण एक काम करूया, काही झालं तरी कोर्टाची हिअरिंग होईपर्यंत आपण या सगळ्यामध्ये ह्याला न प्रोटेक्शन देऊया. यावरती अर्जुन म्हणतो, हो रे, पण प्रोटेक्शन आणि काय? यावरती चैतन्य म्हणतो, हे बघ, माझ्या घरात मी एकटाच राहतो आणि त्यालासुद्धा मी माझ्या घरात कोर्टाच्या हिअरिंगपर्यंत ठेवतो. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला माझं घर नक्कीच आवडेल आणि माझ्या घरात तुम्ही सेफ राहाल. पण अथर्व तरीसुद्धा हो नाही करत असताना अर्जुन म्हणतो, हे बघा, तुम्ही जास्त लोड स्वतःला घेऊ नका आणि 2 दिवस चैतन्याच्या घरी राहा. 2 दिवस घरी राहिल्यावरती तुम्ही नॉर्मली विचार करा. नॉर्मली विचार करून मग तुम्ही बाकी करायचं तर ठरवा ना. असं म्हटल्यावरती अथर्व थोडासा स्टेबल होतो आणि तो विचार करायला लागतो, हे जर का मला हे सांगतायत तर मी नक्कीच या गोष्टीवरती विचार करेन. अर्जुन म्हणतो, जास्त तुम्ही डोक्याला स्ट्रेस देऊ नका. चला चैतन्याच्या घरी तुम्ही जा. चैतन्य जा तू ह्याला घरी घेऊन. असं म्हणत चैतन्य, अर्जुन, तो आता आणि इकडे सायली हे 4 जण तिकडून आता निघतात. अथर्वला घेऊन ते आता खाली येत असताना इकडे कल्पना प्रियासोबत आणि अश्विनसोबत बोलत असते. त्यावेळेला प्रियाचं त्या 4घांकडे लक्ष नसतं आणि ते 4 जण तिकडून निघून जातात. आणि तोपर्यंत बाहेर आल्यावरती सायली सांगते, दादा खरं सांगायचं तर माझे वडील आतापर्यंत सच्चाईवरती चालत आले, प्रत्येक वेळेला लोकांची मदत करत आली, पण या नतद्रष्ट गुंडांनी त्यांना या सगळ्या प्रकरणात अडकवण्याचं जे काही काम केलंय ना, त्यामुळे या सगळ्यामध्ये ते थोडेसे हादरलेले आहेत. तुम्हीच त्यांना आसरा आहात, तुम्हीच त्यांना या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करू शकता. यावरती अथर्व म्हणतो, कसं आहे, ही जी काही माणसं आहेत ना, ही समाजाला लागलेली कीड आहे. कीड म्हणजे समाजातल्या चांगल्या लोकांना त्रास देऊन आपलं कसं वर्चस्व करता येईल हे लोक करतात. पण तरीसुद्धा मला खूप भीती वाटते तुम्हाला मदत करायला. उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, हे बघा, तुमच्या जीवाला काहीही होणार नाही याची पूर्णपणे खात्री आता आमची आहे. आम्ही या सगळ्यामध्ये तुम्हाला या सगळ्यामधून बाहेर काढू. असं म्हणत हे 4 जण आता लॉनमध्ये बोलत बसलेली असतात. तोपर्यंत इकडे आता प्रियाला कॉल येतो. ज्या वेळेला प्रियाला कॉल येतो आणि त्याच वेळेला प्रिया आता कॉल ती उचलते. ज्या वेळेला प्रिया कॉल उचलते तेव्हा तिला तिकडे रेंज नसते आणि रेंज नसल्यामुळे मग मात्र आता प्रिया फोनवरती बोलण्यासाठी बाहेर येते. हॅलो 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 असं करत ती बाहेर येते आणि बाहेर आता इकडे हे 4 जण उभे असतात. ज्या वेळेला हे 4 जण उभे असतात तेव्हा चैतन्य तिच्याकडे पाहतो आणि चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे अर्जुन, तन्वी इकडेच येते बहुतेक. इकडे तोपर्यंत अथर्व आणि बाकीच्यांचं अजूनही डिस्कशन चालू असतं, कारण अथर्व अजूनही कोर्टामध्ये सहजरित्या साक्ष देईल असं अर्जुनला वाटत नसतं, कारण तो पुरता घाबरलेला असतो. तोपर्यंत आता प्रियाला पाहिल्यावरती सायली थोडीशी गडबडते. अर्जुन सर, काय करायचंय आपण? म्हणजे आत्ता जर का ही प्रिया इकडे आली ना, तर या सगळ्यामध्ये ना आता तिने ह्यांना पाहिलं तर. अर्जुन म्हणतो, काहीही काळजी करू नका, कारण मुळातच जे डॉक्युमेंट्स आणि जो फोटो साक्षीने कोर्टात सबमिट केलेला आहे ना, तो प्रियाने पाहण्याची, तन्वीने पाहण्याची तीव्र शक्यता नाही आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. काहीही झालं तरी सुद्धा
हिने तो पेपर न पाहिल्यामुळे हिला काही कळणारच नाहीये, तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यावर ती प्रिया फोनवरती बोलत बोलत आता इकडे पुढे येते आणि विचार करते, हे लोक इकडे थांबून काय करतायत असा विचार करत ती पुढे येते. तोपर्यंत आता सायली चांगलीच हादरलेली असते. अर्जुन म्हणतो, कूल राहा, काहीही घडलेलं नाहीये किंवा काहीही वेगळं नाहीये, आपण नॉर्मली गप्पा मारतोय असंच तुम्ही रिॲक्ट करा, तिच्या या सगळ्यामध्ये तुम्ही रिॲक्टच करू नका असं म्हणत अर्जुन आता इकडे सायलीला शांत राहायला सांगत असतो. तोपर्यंत आता गप्पा टप्पांचा हे चालू असताना प्रिया येते आणि काय तुम्ही इकडे सगळेजण घराच्या बाहेर लॉनमध्ये करतायतही काय, म्हणजे घरातून तुम्हाला बाहेर काढलेलं आहेच, पण आता तुम्ही सध्या तरी घरात राहत होतात ना, मग काय इथे उभं राहायचं काम तरी काय असं म्हणत आता मात्र प्रिया उगाचच या सगळ्यामध्ये त्यांना डिवचते. यावरती अर्जुन म्हणतो, हे घर आमचं आहे, लॉनमध्ये उभं राहायचं की घरात उभं राहायचं की अजून कुठे उभं राहायचं हे आमचं आम्ही ठरवू, ते तुला सांगायची काहीच गरज नाहीये असं म्हणत अर्जुन आता प्रियाला चांगलाच फटकारतो. प्रिया म्हणते, मला सुद्धा तुमच्या या गोष्टींमध्ये काहीही ऐकण्यात इंटरेस्टच नाहीये, माझा फोन बंद पडला होता, म्हणजे माझ्या फोनला रेंज नव्हती आणि म्हणून मी फक्त इकडे आले होते, या सगळ्यामध्ये तुमच्याशी बोलण्यात मला पण काही इंटरेस्ट नाहीये असं म्हणत प्रिया तावा तडक उत्तर देते आणि तिकडून निघून जाते. तोपर्यंत मग आता सुटकेचा निश्वास सोडत इकडे अर्जुन सांगतो, चैतन्य तू निघ, अजून कोणी आपल्याला इथे पाहण्याशिवाय पाहिलं तर उगाचच गडबड होईल. त्यावरती म्हणजे अथर्व विचारायला लागतो, कोण आहेत ह्या ताई. यावरती आता इकडे सांगायला लागतो चैतन्य, हे बघ त्या कोण आहेत काय आहेत हे जाणून घ्यायची तुला गरज नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू या ताईंपासून नक्कीच लांब राहा. यावरती तो म्हणतो, मला न खरंच भीती वाटते. चैतन्य म्हणतो, मी सांगतोय ना, चिल करा, 2 दिवस माझ्या रूमवरती एन्जॉय करा आणि एका छोट्याशा पिकनिक सारखंच एन्जॉय करताय असं ठरवा आणि या सगळ्यामध्ये काही झालं तरी तुम्हाला काहीही होणार नाहीये याची गॅरंटी आमची. अर्जुन म्हणतोय, बघा अजूनही आम्ही तुम्हाला फोर्स काही करत नाही आहोत, तुम्ही या गोष्टीवरती विचार करा, ही गोष्ट नीट समजून घ्या आणि त्या गोष्टीवरती विचार करून मगच तुम्ही ठरवा काय करायचं ते, आम्ही तुम्हाला कोणत्याही बाबतीत फोर्स करत नाही असं अर्जुन खूप वेळा त्यांना सांगतो. आणि त्यानंतर अथर्व म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जर का म्हणताय तर या गोष्टीसाठी मी नक्कीच तयार होईन असं म्हणत अथर्व या गोष्टीसाठी तयार होतो. तोपर्यंत अर्जुन सांगतो, हे बघ कोणत्याही बाबतीत जास्त विचार करायचा नाही. चैतन्य म्हणतो, चल तू माझ्या निघूया आपण असं म्हणत दोघं जण निघतात. इकडे आता अर्जुन म्हणतो, सायली तुम्ही बिलकुल काळजी करू नका, काही झालं तरी सुद्धा सगळं व्यवस्थितच होणार आहे. इकडे आता अर्जुनचं मिशन अथर्व असतं तर इकडे प्रियाचं मिशन चालू असतं, ते म्हणजे अश्विन. आणि ती रूममध्ये येते, अश्विनच्या रूममध्ये येते, इकडे तिकडे पाहते आणि ती आता म्हणायला लागते, थोड्याच दिवसात ही रूम माझी होणार आहे, मी या रूममध्ये येणार आहे आणि या रूमवरती ताबासुद्धा मिळवणार आहे असं आता प्रिया विचार करत असताना अश्विन तिकडे येतो. अश्विन म्हणतो, तन्वी तू आणि इथे. यावरती प्रिया सांगते, काही नाही, अरे माझ्या बेस्ट फ्रेंडच्या रूममध्ये आलेली आहे. यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो, याआधी तू कधी या रूममध्ये आली नव्हतीस का. प्रिया म्हणते, नाही, म्हणजे मी या रूममध्ये याच्या आधी इथे राहायला होते ना तेव्हा नक्कीच आले होते, पण या सगळ्यामध्ये माझ्या बेस्ट फ्रेंडच्या रूममध्ये मी आत्ताच आलेली आहे असं म्हणत प्रियाचं फ्लर्टिंग चालू असतं. इकडे तिच्या बोलण्यामुळे अश्विन थोडासा ऑकवर्ड होत असतो, पण प्रिया मात्र तिचं फ्लर्टिंग काही थांबवत नसते आणि ती या सगळ्यामध्ये आता अश्विनला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, अरे काही नाही, मी तुला खरंच भेटायलाच या रूममध्ये आले होते, कारण काल मी पडले आणि काल पडल्यामुळे माझा हातावरती तोल आला आणि हातावरती तोल आल्यामुळे हात थोडासा दुखावला गेलाय. मग अश्विन म्हणतो, तन्वी तू काल पडलीस ना आणि तू मला आज सांगतेस का, असं असतं का बेस्ट फ्रेंडचं, तू मला आज कसं काय सांगू शकतेस असं म्हणत मग मात्र आता इकडे अश्विन तिला ओरडतो. त्यावरती ती सांगते, नाही रे अश्विन, मला या सगळ्यामध्ये खूपच चिंता वाटत होती असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, एक मिनिट थांब तू असं म्हणत तो तिचा हात धरतो. हात धरल्यावरती आता मात्र अश्विन म्हणतो, एक मिनिट इथे बस बरं असं म्हणत तो तिला खाली बसवतो आणि तिच्या हाताला बँडेज लावतो आणि तो सांगतो, हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू ना आता हे कर, आराम करायचा आहे. यावरती प्रिया म्हणते, हे काय,
म्हणजे तुला ना तुझ्या घरात आत्ता सुद्धा काम करायला लागते. यावरती अश्विन म्हणतो, अगं डॉक्टरांचं काम हे असंच असतं, त्यांना सुट्टी वगैरे हे असं काही नसतं. 24/7 आमची कामं चालू असतात. असं म्हणत तो आता बँडेज बांधून टाकतो आणि म्हणतो, हे बघ अगं मी आत्तासुद्धा रूममध्ये का आलो होतो तुला माहिती आहे का? मला ना एक केस स्टडी करायचा होता आणि त्याच केस स्टडीच्या संदर्भात मी इकडे आलो होतो. असं म्हणत तो आपल्या केस स्टडीचे पेपर काढतो आणि पेपर काढून तो आता अभ्यास करायला लागतो. यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगायला लागते, मी तुला या सगळ्यामध्ये डिस्टर्ब केलं ना इकडे येऊन? यावर तो म्हणतो, अगं नाही ग, काय चाललंय तुझं? मी तुला म्हटलं ना 24/7 या सगळ्यामध्ये आम्ही ना बिझी असतो. आम्ही या सगळ्यामध्ये कोणतंही काम असं काम म्हणून करत नसतो, कारण आम्हाला या सगळ्यामध्ये तशी शपथच घ्यायला लागते. हे बघ मी आत्ता पण केस स्टडीज करत आहे. असं म्हणत अर्जुन आता इकडे अश्विन आता केस स्टडी करण्यासाठी येतो. तोपर्यंत प्रिया आता विचार करते, काय करू काय करू जेणेकरून याला आता माझ्या जाळ्यात मला उडता येईल. असा तिचा विचार चालू असताना अचानकपणे प्रिया त्याच्या मागावून येऊन उभी राहते. मागं येऊन उभी राहिल्यावरती मग आता प्रिया या सगळ्यामध्ये तिकडे येते आणि त्याला आता हाताला म्हणजे त्याचा हात हे करण्याचा प्रयत्न करते आणि आता मुद्दाम त्याला पाडते. पाडून त्याला आपल्या अंगाच्या इकडे ओढते, जेणेकरून आता उगाचच त्यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध निर्माण व्हावे असं तिला वाटत असतं. त्यानंतर अश्विन जरासा गडबडतो. तो या सगळ्यामध्ये प्रियाला अजिबात हे अशा काही वागणुकी द्यायला तयार नसतो आणि तोपर्यंत प्रिया आता म्हणते, सॉरी सॉरी अश्विन, अरे माझ्यामुळे तुला या सगळ्यामध्ये इतका काही गडबड सहन करायला लागली, माफ कर हां अश्विन मला. असं म्हणत प्रिया लगेच माफी मागण्याचं पण नाटक करायला लागते. तोपर्यंत अश्विन म्हणतो, तन्वी इट्स ओके, अगं तू किती स्वतःला त्रास करून घेशील. यावरती प्रिया म्हणते, नाही खरंच मला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटते. आणि असं म्हणत ती त्याच्यापासून बाजूला होते आणि सॉरी सॉरी म्हणत तिकडून निघून जाते. अश्विन विचार करायला लागतो, किती ही बिचारी साधी भोळी तन्वी आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा ही किती विचार करते आणि स्वतःला किती त्रास करून घेते. असं म्हणत तो तिच्याबद्दल विचार करत असतो आणि त्याच वेळेला प्रिया बाहेर निघून गेल्यावरती तो म्हणतो की खरंच मी ती जर का मला तिचा मित्र मानत आहे, तर या सगळ्यामध्ये ती मित्र मानत असताना मला मात्र आता तिची मदत करायला पाहिजे. या खूप मोठ्या सिच्युएशनमधून मला तिला बाहेर काढायला पाहिजे आणि काहीही झालं तरी तिला या सगळ्यामध्ये सावरायला सुद्धा पाहिजे. प्रियाला हेच हवं असतं. अश्विन आपल्या जाळ्यामध्ये अडकण्यासाठी प्रिया आता साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून हे करायला तयार असते. अश्विन मात्र विचारातच असतो. तोपर्यंत प्रिया तिकडून निघून खाली येते. तिच्या हाताला बांधलेलं बँडेज बघून कल्पनाला जबरदस्त धक्का बसतो. कल्पना म्हणतो, काय ग तन्वी, अगं काय चाललंय हे, तुझ्या हाताला कसं काय लागलं? यावरती आता इकडे प्रिया म्हणते, कल्पना मामी अगं तू नको चिंता करूस, काय माहिती आहे का, काल मी पडले होते ना तर माझा हात खूप दुखावला होता आणि हात दुखावल्यामुळे मग ना मला काही करताच येत नव्हतं आणि त्यामुळे मी ज्या वेळेला अश्विनच्या इथे गेले ना तर घरच्या डॉक्टरने सगळं आठवलं, घरच्या डॉक्टरला सगळं समजलं आणि त्यांनी मला बँडेज केलं बघ तरी. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा विचार करायला लागते, काय चाललंय तन्वीचं, म्हणजे तन्वी या सगळ्यामध्ये मला काल बोललीच नाही की माझा हात दुखावलाय म्हणून. नाही नाही काहीतरी गडबड आहे याची प्रतिमाला जाणीव होते आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये आता मात्र विचार करायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा याचा छडा लावलाच पाहिजे. तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला चैतन्य आपल्या रूममध्ये असतो तर चैतन्याला अथर्व दिसत नाही. मग तो अर्जुनला कॉल करून बोलवून घेतो आणि अथर्व विचारे बहुतेक पळून गेलेला आहे. त्याला भीती वाटलेली आहे की कोर्टात कसा जाऊ काय जाऊ आणि म्हणून बहुतेक तो निघून गेलाय. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सायलीला फोन करतो आणि आपला साक्षीदार पळून गेलाय हे सांगतो. त्यानंतर सायली सुद्धा हादरते. आता या सगळ्यामध्ये अथर्व हा पळून गेला आहे की त्याला कोणी पळवून नेलंय आणि या सगळ्यामध्ये अथर्व आता परत कसा येणार आणि आता अर्जुन आणि सायलीची मदत कशी करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.